स्वच्छता केवळ कृती नसून एक संस्कृती. सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम. स्वच्छता ही केवळ एक कृती नसून ती एक संस्कृती आहे. स्वच्छ परिसर, कार्यालयीन वातावरणामुळे कार्यक्षमतेत वाढ होते, असे प्रतिपादन सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केले. स्वच्छता हीच सेवा या उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालय आणि मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी म्हटलं आहे की स्वच्छ कार्यालय परिसर यामुळे सकारात्मकता टिकून राहते आणि नागरिकांना चांगल्या सुविधांचा अनुभव मिळतो. त्यामुळे आपल्या कार्यालयाचा परिसर पूर्णपणे स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी सदैव प्रयत्नरत राहावे, असंही ते म्हणाले. या प्रसंगी जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके, तहसीलदार लीना खरात यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अनावश्यक वनस्पती जाती निर्मूलन मोहिमेचे देवराई अभ्यासक रोहन पाटील आणि पर्यावरण प्रेमी कौस्तुभ पोळ यांनी स्वागत केले आहे. नागमोडी, रानमोडी, ओसाडी, खाणेरी या विदेशी तणांनी जिल्ह्यातील पर्यावरण, शेती, स्थानिक जैवविविधतेवर अतिशय धोका निर्माण केला आहे. या तणांमुळे सुपीक जमीन अशक्त होत आहे, पिकांचे उत्पादन कमी होत आहे आणि स्थानिक वनस्पतींचा नाश होतो आहे. आणि हे संकट ओळखून जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यातून विदेशी तण समूळ नष्ट करण्याचा प्रभावी मोहीम सुरू केल्याबद्दल त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.